गव्याचं दर्शन झालं आणि गवा आजचा आमचा राहायचा प्लॅन इथं आहे सगळी. नमस्कार. तर आपण आज पुन्हा एकदा चाललोय कॅम्पिंगला. थोडंफार आज पूर्ण व्हेज कॅम्पिंग असणार आहे की सगळे मेनू आज व्हेज घेतलेले आहेत. तर आज तारीख आहे 23 फेब्रुवारी आणि नॅव्हिगेशन आणि न्यूज जर असं सांगण्यात आलं की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघूया, थोडा क्लायमेट पण चांगलं होईल आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो छान. चलो बाय. तर आतल्या बाजूला एक नवीन पॉईंट आहे, तो बघायला जायचा विचार चाललाय आणि टेंट तिथंच लावायचा विचार आहे. एकदम आत घनदाट जंगलामध्ये आहे तो. बघू काय होते. आजचा आमचा राहायचा प्लॅन इथं आहे. सगळीकडे डोंगर आणि हे समोर जे तुम्हाला दिसायला हा राधानगरी डॅम आहे. व्ह्यू तर एक नंबर आहे. आपण आलोय आता राधानगरीच्या बॅक वॉटरला आणि माझ्या पाठीमध्ये तुम्ही नजारा बघू शकताय. ढग आलेले आहेत थोडेफार आणि हा हिडन प्लेस आहे, इथं कोणी येऊ शकत नाही. मी पण कसं तरी आलेलो आहे, कोणाला माहीत नसल्यागत. सगळ्यात मोठा हे दाजीपूरचं अभयारण्य आहे. पाठीमध्ये दिसायला इथे तुम्हाला डोंगर आहे एकदम.
आपण आज कॅम्पिंग करायला आलेलो आहे आणि बघू शकताय पाठीमध्ये सगळा ह्यापर्यंत पाणी असते आणि टेंट जीप थार कॅम्पिंगची एक वेगळीच मजा आहे. तुम्ही पण कधीतरी अनुभवाला या. अजून थोडा इथं कॅम्प फायर करायचा आहे, अजून आपण पनीरचे बार्बिक्यू करायचे आहेत आणि हा आमचा सगळा सेटअप आहे. या कधीतरी. आता आपण पनीरचे बार्बिक्यू आणलेले आहेत आणि आज आपण करायचं आहे पनीरचं बार्बिक्यू. तर कॅम्प फायर थोड्या वेळ करणार. त्यानंतर आजचा आपला स्टार्टर आहे पनीर आणि यामध्ये पनीरची भाजी सुद्धा आणलेली आहे. आज असणार आहे ते पूर्ण व्हेज असणार आहे. तुम्हाला आता पनीर स्टार्टर बार्बिक्यू करून दाखवतो. चलो. तर रात्र झालेली आहे आणि आमचा नाईटचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इथं विशाल कॅम्प फायर केलेला आहे, मध्ये थार आलेली आहे आणि हा आपला टेंट. या इथं पनीरची भाजी, कांदा लिंबू आणि रोटी आम्ही हे सगळं विकतच आणलेलं. आता जुगाड म्हणून डायरेक्ट रोटी आम्ही आता ठेवलेलं आहे, या कोळशावर ठेवलेलं आहे. ही मजा वेगळीच आहे. डॅमच्या साईडला आहे आणि हायवे. गवा एकदम जवळ आहे, गवा चरत आहे. मला दिसायला काय माहित नाही पण इथं हा गवा आहे.